ज्या देवाकडे तुम्ही आलेले आहात तो देव आशीर्वाद देतो खरा, पण त्याची देताना एक पद्धत आहे. तो लिमिटलेस आशीर्वाद देतो. लिमिटलेस म्हणजे काय? अमर्याद, मोजताच येणार नाहीत तुम्हाला. हालेलुया. तुम्ही म्हणणार देवा माझ्यावर दया कर, आणि तो म्हणेल मी नुसती दया नाही करणार, मी दयेवर दया करणारा देव आहे. देवा मला आशीर्वाद दे, तो म्हणेल मी आशीर्वादांवर आशीर्वाद देणारा देव आहे. तुम्हाला मोजता येणार नाहीत असे आशीर्वाद देणारा तो परमेश्वर आहे. जुन्या करारात एक खूप सामर्थ्यवान दास होता, ज्याचं नाव होतं अब्राहम. देवबाप त्याच्याशी बोलला, आणि उत्पत्ती 15वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये प्रभू त्याच्याशी बोलत असताना देवबाप त्याला काय म्हणत आहे का? उत्पत्ती 15वा अध्याय 5वं वचन. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. सगळ्यांनी म्हणा बाहेर आणून. याचा अर्थ ज्याच्याशी देव बोलत आहे तो अब्राहम तंबूच्या आतमध्ये आहे. आमेन म्हणाल का कुणी? अब्राहम तंबूच्या आतमध्ये आहे आणि देवबाप म्हणतो अंदर मत रुकना, बाहेर आ जाना. बाहेर ये अब्रामा, तुझ्याशी बोलायचे जरा. हालेलुया. देवबापाने त्याला बाहेर बोलवलं, बाहेर आणून म्हटले आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. परमेश्वर अब्रामाला प्रश्न विचारत आहे, तुला मोजवतील का तारे? मोज. मग त्याने त्याला सांगितले तुझी संतती, हे प्रभू मला एक पण मुलगा नाहीये. देव त्या लोकांची भेट घेतो ज्यांच्याकडे आशा संपलेली आहे. ज्या गोष्टी तुम्ही मागे पडलेल्या आहात ती गोष्ट तुमच्यासाठी देवाच्या गौरवाचं कारण बनणार आहे. जे तुटलेलं मन तुम्ही आज इथं घेऊन आलेले आहात, इथून निघण्यापूर्वी तुमचा इतिहास देव रचणार आहे. परमेश्वर तुमच्या जीवनाला वळण देणार आहे. हे देवा एक मुलगा दे, एक, फक्त एक दे. मी असाच जाईल का? माझा दास माझी सगळी संपत्ती घेऊन जाईल का? देवबापाशी अब्राम निगोशिएशन करत आहे. देवबापाशी तो बोलत आहे माझं काय होणार. आणि देवबाप त्याला म्हणतोय आकाशातील ताऱ्यांकडे नजर लाव, तुला मोजता येतील का? अब्राम म्हणतो 1 2 3 4. देवबाप्पा मला मोजता येत नाही, मी काय करू? तुला नाही मोजता येत, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अशी न मोजता येण्यासारखी मी तुला संतती देणार आहे. हालेलुया. मी तुला संतती देईल आकाशातील ताऱ्यासारखी. पुढे आणखीन 13व्या अध्यायाच्या 16व्या वचनात पण एक अभिवचन आहे. उत्पत्ती 13 आणि 16. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजह कणांसारखी करीन, म्हणजे वाळूसारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजह कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. आमेन. वाळू मोजता येईल का? वाळूचे कण मोजता येईल का? मुठभर दिली तरी मोजता येणार नाहीत. हालेलुया. सगळ्या जगात कितीतरी ठिकाणी वाळूच वाळू आहे. देवबाप त्याला वर पण बघायला सांगतो आणि खाली पण बघायला सांगतो. काही लोक वर बघता बघता खाली आडखळून पडतात. हालेलुया. आणि काही लोक खालीच बघत बसतात आणि वरचे आशीर्वाद विसरून जातात. किती लोक आमेन म्हणतील? हमें नीचे भी देखना है, ऊपर भी देखना है, लेकिन हमारी जो जीवन की शैली है उसे हम समझना जरूरी है. हालेलुया. मदतीसाठी बघायचे तर वर बघायचं, आणि मदत करायसाठी जर बघायचं तर खाली बघायचं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी अब्रामाला 2 अभिवचन आहेत. आकाशातील ताऱ्यांसारखी आणि भूमीवरच्या वाळूसारखी मी तुझी संतती करणार आहे. जुन्या करारातल्या अब्रामाशी देव बोलतो तुझे आशीर्वाद तुला मोजता येणार नाहीत. मी काय म्हटलं? तुझे आशीर्वाद तुला मोजता येणार नाही. अनलिमिटेड ब्लेसिंग, लिमिटलेस ब्लेसिंग, असे आशीर्वाद देवाने त्याला दिले की ते आशीर्वाद त्याला कधीही मोजता येणार नाहीत. आमेन. सारेचं जरा विजडम वाढलं. तिला असं वाटलं की चला आपल्याकडून नाही तर चला एक दासीच आपली नवऱ्याला बायको करून देऊ. आणि मग असला प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला की त्या ठिकाणी हागर जशी काय एकदम बॉस झाली घरामध्ये. सारेला नाही आवडलं. तुम्हाला माहिती आहे काय गोष्टी घडल्या. आता ज्या वेळेस या हगारेशी परमेश्वराचं दूत बोलत आहे, काय वचन आहे का? उत्पत्ती 16वा अध्याय 10वं वचन, जेनेसिस 16:10. परमेश्वराचं दूत तिला म्हणाला, दूत म्हणाला म्हणजे हा देवाचा शब्द दूताने तिला सांगितलेला आहे, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही. आमेन. हालेलुया. त्या हगारेला पण परमेश्वराचं अभिवचन आहे, तुझा आशीर्वाद मोजता येणार नाहीत. अशी संतती मी तुला देणार आहे की त्यांची तुला गणती करता येणार नाही. देव
देताना अशा प्रकारचे आशीर्वाद देतो की जे मोजता येणार नाहीत. एक टाइम असा होता की जगामध्ये 7 वर्ष दुष्काळ पडला होता. सगळ्यांनी म्हणा 7 वर्ष. कुणाच्या काळात पडला तो? आधी 7 वर्ष सुकाळ, नंतर 7 वर्ष दुष्काळ. योसेफाच्या काळात. आणि योसेफाच्या त्या पहिल्या 7 वर्षामध्ये ज्यावेळेस सगळीकडे सुकाळ होता, ज्यावेळेस सगळं मिळत होतं, त्यावेळेस लोक आनंदाने उधळत असतील. हालेलुया. पगार 25,000 आणि 50,000चे फटाकेच फोडले. हालेलुया. असले लोक आहेत जगामध्ये. ऋण काढून सण करणारे लोक आहेत जगामध्ये. आणि असंच काहीतरी त्या काळामध्ये घडलं असणार. लोकांना जे प्राप्त होत आहे त्याच्यापेक्षा जास्त उधळण्याची त्यांना सवय होती. तुम्ही बारकाईने वाचलं तर लक्षात येईल आपल्या. परंतु योसेफाने उधळपट्टी केली नाही. योसेफाने प्लॅनिंग केलं, जेव्हा लोकांच्या खिशात उधळायला काही नसेल तेव्हा मी उधळणार. आप समझ नहीं रहे मुझे लगता है. हालेलुया. जेव्हा सगळ्यांचे खिसे रिकामे असतील तेव्हा माझे खिसे भरलेले असले पाहिजे. देवा, मला असं तयार कर की माझं जीवन दुष्काळात पण आशीर्वादित असलं पाहिजे. हालेलुया. महागाईचं जास्त टेन्शन घेऊ नका. किती लोक आमेन म्हणतील. आंदोलन काही करू नका. तुम्हाला जगवणारा तुमचा परमेश्वर आहे. तो तुमच्या गरजा पूर्ण करणार आहे. जगासाठी काय चाललं त्यांचा आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्यासाठी कुठलाही काळ असला तरी तो सुकाळच असणार आहे, कारण त्या प्रत्येक काळात देव आमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. मग आता परमेश्वराने योसेफाची कोठारं भरली कशी? वाचा उत्पत्ती 41:49. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेवला. त्याने ते मोजायचे सोडले, कारण ते अगणित होते. कुणी आमेन म्हणणार का? असं धान्य देवाने त्याला दिलं की एक टाइम आला तरी मोजायचं सोडून दिलं. किती लोक आमेन म्हणतील. ह्याला बरकत म्हणतात. ऍक्च्युली बरकत त्याला नाही. माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत म्हणजे तुला मोजता आलंय. माझ्याकडे 3 करोड आहेत तुला मोजता आलंय. तुम्हालाच कळणार नाही तुमच्याकडे काय आहे. तुम्हाला मोजायचा कंटाळा येईल एवढा तो आशीर्वाद देणारा देव आहे. तुम्ही मोजायचं सोडून द्याल एवढे आशीर्वाद तो देणारा परमेश्वर आहे. मी प्रार्थना करतो, जे आब्रामासाठी घडलं, जे योसेफासाठी घडलं, ते तुमच्यासाठी आज घडावं. हालेलुया. तुम्हाला तुमचे आशीर्वाद मोजता येणार नाहीत. मी म्हटलं तुम्हाला तुमचे आशीर्वाद मोजता येणार नाहीत. माझ्यासाठी तिथं पण आहे, माझ्यासाठी तिकडं पण आहे. माझी तिथं पण प्रॉपर्टी आहे, माझ्यासाठी हे पण आहे, माझ्यासाठी ते पण आहे. हे किती करोड झाले ते की मला मोजता येत नाही देवा. एवढे आशीर्वाद तो द्यायला तयार आहे. देवाने योसेफाची कोठारा अशी भरली. योसेफ मोजत असेल, मोजा ह्या कोठारात किती झालं, एवढे टन माल झाला, ओके. त्या कोठारात किती झाला सर, ते धान्य ओतायच्या नादामध्ये ना ते म्हणजे मोजायचं खूप हे होत आहे, वेळ जातोय आमचा, पटापट भरले नाही जाणार. मग ते पुढचं उत्पन्न कसं घेणार? एक काम करा, तुम्ही मोजूच नका, तुम्ही फक्त भरत राहा. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हे आशीर्वाद कोणासाठी आहेत माहिती का? आमच्यासाठी आहेत. पण नाही, गर्दीमध्ये काही खास लोक असतात. तुम्ही ऐकताय चर्च, जगात आज कितीतरी गर्दी आहेत, पण आशीर्वाद त्या सारफच्या विधवेकडे होता. त्या काळात कितीतरी विधवा असतील, त्यांच्यासाठी दुष्काळ होता, पण सारफच्या विधवेला काही प्रॉब्लेम नव्हता, एलियाला काही प्रॉब्लेम नव्हता. हे कोण लोक असतात? ज्यांच्याकडे लिमिटलेस आशीर्वाद असतात. त्यांना कधीच असं नाही का मागावं लागत नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. परमेश्वर त्यांना सगळ्या बाबतीत, मी फक्त म्हणत नाही आध्यात्मिक रीतीनेच नाही, त्याने सगळेच दिलेले आहेत. आणि ते सगळे आशीर्वाद, आध्यात्मिक भौतिक कुठल्याही प्रकारचे आशीर्वाद असतील, ते तुमच्याकडे भरभरून राहतील. पण त्याच्या मागे एक सिक्रेट आहे, सांगू. एक राजा होता सलमोन.
त्याच्यासारखं श्रीमंत कोण झालं नाही. काहीतरी सिक्रेट असेलच ना. देवाने ब्लेस केलं, पण त्याच्या पण लाईफस्टाईलमध्ये काहीतरी वेगळेपणा होता. काय होतं बघा वचनामध्ये. दुसरे इतिहास 5वा अध्याय 6वं वचन. शल्मोन राजा व त्याच्या जवळ जमलेली सर्व इस्रायल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरणा मेंढरांचे व गुराढोरांचे इतके बली अर्पण केले. सगळ्यांनी म्हणा, इतके बली अर्पण केले. कराराचा कोश आहे आणि त्या शल्मोन राजाला माहिती आहे की या कोशावर माझ्या देवाची उपस्थिती आहे, मला या कोशापुढे काही अर्पण करायचंय. त्याने एवढी जनावरं किंवा एवढ्या गोष्टी त्याने अर्पण केल्या. ते किती अर्पण केले की त्यांची संख्या सांगता किंवा मोजता आली नाही. हालेलुया, बोलो येशू मसीह की. शल्मोन राजा देवाला देताना त्याने मोजलंच नाही. मी आज एवढे देवाला बकरे अर्पण केले, एवढे मेंढरं अर्पण केले, मी देवाला आज एवढं दिलं. हालेलुया. त्यांनी देताना मोजलं नाही. तुम्हाला कळतं मी काय म्हणतो? मी सकाळीच उठतो आणि मी 1 तास 12 मिनिटं प्रार्थना करतो. 6 मिनिटाची 2 गाणी, 1 तास मी प्रार्थना करतो. त्याच्यापैकी असं करतो तसं करतो येते आणि मग मी निघतो. लिमिटेड. हे जुन्या काळातले लोक दानिएल 3 वेळा प्रार्थना करायचं, पण संत पौल कधीच म्हणत नाही मी 3 वेळा प्रार्थना करतो. तो म्हणतो निरंतर प्रार्थना करा. आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. हळूहळू कळेल आता पुढं. देवाचं पवित्र वचन आहे, शल्मोन राजाने एवढी अर्पण देवाला दिली की ती मोजता येईनात. मोजायचं सोडून दिलं. देऊन टाका सगळी देवासाठी. वरती जो बसलाय ना तो भोळा बाबडा नाही. तराजू एकदम पक्का आहे त्याचा. मापामध्ये पाप नाही त्याचा तराजू इतका खतरनाक आहे ना. जिस नाप से दोगे जैसा देगा वैसा मिलेगा. चिल्लर देगा. अभी ये क्या दे रहा है? असली अर्पण देवाला देतोय की जी मोजता येत नाहीत. परमेश्वर किती आनंदी वरती. पहिले राजे 4 अध्याय 29 मध्ये रिफंड बघा. देवाने शल्मोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्र काठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. लिमिटलेस. पहिले राजे 10वा अध्याय 26-27 वचन. पहिले राजे 10वा अध्याय 26-27. शल्मोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला. चांगली गोष्ट. राजाने संग्रह केला. युद्धासाठी लागतायत किंवा काय जमवून ठेवलं. चला. त्याच्याजवळ 1400 रथ. मोजता आले. रथ किती? 1400. बरं ठीक आहे. व 12,000 राऊत. राऊत पण मोजता आले. त्यातले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले. रथ राऊत वगैरे मोजता आले. पुढे राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्याप्रमाणे व गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडाप्रमाणे विपुल केले. आमेन. या विपुल शब्दाचा अर्थ आहे लिमिटलेस. चांदी दगडासारखी करून टाकली, मोजताच येणार नाही. ज्याची अर्पण न मोजण्यासारखी आहेत त्याचे आशीर्वाद पण न मोजण्यासारखे असतील. ज्याचा विश्वास न मोजण्यासारखा असेल, ज्याची आराधना न मोजण्यासारखी असेल, त्याच्या जीवनातले आशीर्वाद पण न मोजण्यासारखे असतील. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आतापर्यंत जेवढं बोललो सगळं जुना करार. कुठला करार? आता ही जी पिढी आहे, माझी तुमची आपली, ही पवित्र आत्म्याची पिढी. चालेल बोललं तर पवित्र आत्म्याची पिढी का इंटरनेटची पिढी, वायफायची पिढी, AI ची पिढी? नाही नाही नाही, हो दुनिया केली आहे. हालेलुया. काही लोक तर आता हेच म्हणतात अँटी क्राइस्टची पिढी. अरे नाही रे नाही, ही येशूचीच पिढी आहे. ही पवित्र आत्म्याची पिढी आहे. मग आता ह्या जुन्या करारातल्या पिढीकडं येशूचं रक्त नव्हतं, तरी त्यांना लिमिटलेस आशीर्वाद मिळतात.
आणि आता तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मिळालंय, आपल्याला प्रभूच्या रक्ताने धुण्यात आलंय, आपल्याला त्याचा स्वर्गीय अभिषेक मिळालाय. मग आपली जे आशीर्वाद असतील ते कसे असतील? येशू कसा आहे थोडं समजून घ्या. येशूने केलेली, योहानाच्या पुस्तकाचं शेवटचं वचन आहे, येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. म्हणजे किती कामं केली येशूने? अगणित कामं केली, मोजताच येणार नाहीत अशी त्याने कार्य केली. एवढे त्यांनी चिन्ह चमत्कार आणि अद्भुत गोष्टी केल्या. त्याच्या सेवेमध्ये त्यांनी केलेली कामं जर लिहून काढली, पुस्तकं अख्ख्या जगात मावणार नाहीत. सगळीकडे पुस्तकच पुस्तकं होतील. तुम्हाला घराच्या बाहेर राहावं लागेल, कारण घरात काय असतील? पुस्तकं. बरं झालं देवाने एकामध्ये सगळं घेऊन टाकलं. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. एवढ्यावरून समजून जा प्रभू किती सामर्थ्यवान आणि किती काम करणारा देव आहे. येशूचं कृत्य, येशूने केलेली कामगिरी मोजता न येण्यासारखी आहे. एवढं त्यांनी मोठं देवाचं गौरव केलंय. हा येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्याने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलं, तर आमच्यावर तो देवाचा अभिषेक आलाय. आता ह्या दिवसात काही लोक कन्फ्युजन मध्ये. काय होतं की इतका जोर लावून संदेश दिला जातो आणि लूक 18:8 वरती संदेश असतो. लूक 18वा अध्याय 8वं वचन, मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील. म्हणजे ते अत्याग्रही विधवेला, तिच्याबद्दल जे घडलं, तो जो दाखला आहे अत्याग्रही विधवेचा, त्याच्याबद्दल दाखला दिल्यानंतर 1 ते 7 वचनात, 8व्या वचनात प्रभू असं म्हणतोय, मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? येशू ख्रिस्त विचारतोय, त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? तुम्ही पापी आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. हे प्रभू मच पापेवर दया कर. आणि लोक पापातच मरायला लागले. येशूने स्वतः सांगितलंय विश्वास आढळेल काय? येशू असं म्हटलं नाही. जरा डोक्याने काम घ्या, आत्म्याने काम घ्या. प्रभू काय म्हणतोय? प्रभू असं म्हणत नाही मी येईल तेव्हा मला विश्वास आढळणार नाही. तो प्रश्न विचारतोय, आढळेल काय? आपलं उत्तर काय पाहिजे? हे प्रभू तुलाच ठाऊक. सगळे एजकेलची जनरेशन आहेत. एजकेल 37 मध्ये प्रभू विचारतो, हे मानवपुत्रा आस्ती सजीव होतील काय? हे प्रभू तुलाच ठाऊक. काही लोकांचे असले उत्तर आहेत, आता मला नाही माहित, तुला माहित देवा, तुला माहित. डिनर मध्ये नॉनव्हेज चालेल का? हे प्रभू तुला कारलं फिक्स आहे. आंधळ्या बर्तिमाईला विचारलं तुला दृष्टी पाहिजे, हे प्रभू तुलाच ठाऊक. नाही, प्रत्येक ठिकाणी ते उत्तर नाही चालत. प्रभू विचारतो मी येईल तेव्हा मला विश्वास आढळेल काय? उत्तर काय पाहिजे? जगात आढळो अगर न आढळो, त्या बाकीच्या राज्यांमध्ये आढळो किंवा न आढळो, माझ्या महाराष्ट्रात, माझ्या जीवनात येशू तुला विश्वास आढळणार आहे. मी उचलला जाणार आहे. माझ्यावरती तुझा अभिषेक आहे. होय, इथं विश्वास आढळेल तुला. माझ्या जीवनात तुला विश्वास आढळेल. मी तुझ्याशी एकनिष्ठ राहायचं ठरवलंय. मला बाकीचं माहित नाही. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. त्या विश्वासात एकनिष्ठ राहायचं. मग जर येशू ख्रिस्त येणार आहे, 10-20 लोकांनाच उचलून घेऊन जाणार आहे. पास्टर कांबळे डॉक्टर की सोडले हो त्यांनी, अनॉइंटेड मॅन ऑफ गॉड, एकदम खतरनाक, ते जाणार. तुझं काय? नाही, माहित नाही ना, माहित नाही. देवाला माहित आहे ना, माहित नाही, तिकीट कन्फर्म नाही. ह्या विचारातून बाहेर या. सैतान नेहमी तुम्हाला पापाची जाणीव करून देतो. आणि काही पाळक लोक तुमच्या म्हणजे जीवावर उठलेले आहेत. तू असंच चालायचं रस्त्याने, तू असं बघितलंस की तू गेलास. तू जीवन ना असं मोकळ्या मनाने जगता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. विल्यम बूथ दारूच्या अड्ड्यावर जायचे.
प्यायला नाही, सुवार्थ सांगायला. एवढ्या मोठ्या संस्थेचे ते फाउंडर आहेत. मग जर आता आजच्या काळातले काय असते, हो ये पाप आहे, तिथं आपण जायचं नाही. अरे माझा प्रभू तिथून खाली आला या पापी जगामध्ये, मी का नको जाऊ? मी जाणार आणि मी माझ्या प्रभूचं नाव सांगणार. तुम्ही नाही ठरवायचं मी स्वर्गाला जाणार की नाही जाणार. स्वर्गात बसलेला बाप आहे ना, तो ठरवणार. आम्हाला गॅरंटी पाहिजे कि मैं सही राह पर चल रहा हूं. हालेलुया. कोई दूसरा नहीं डिसाइड करना चाहिए, आपको गारंटी चाहिए. प्रभु आएगा, मैं उठा लिया जाऊंगा. बोले यीशु मसीह की. तंबाखूची पुडी खूप जड असते. आता काय म्हणतील, ग्रॅम मध्ये वजन आहे. नाही, तसं नाही. एक पुडी खिशात असली ना, माणूस खालीच राहतो. काढून ठेवली की हलकं डायरेक्ट. हालेलुया. छोट्या छोट्याच गोष्टी आहेत जड करणाऱ्या, फक्त त्या काढून ठेवायच्या. त्या कॉन्फरन्समध्ये किती लोक आमेन म्हणणार आहेत? काही तुम्हाला मोठ्या गोष्टी नाही, मोठ्या अडचणी नाही, छोटीशीच गोष्ट, एवढंच राग. मला फार नाही हो, थोडाच राग आहे. फक्त राग आलं की एखाद्याचं डोकं फोडतो. जास्त राग नाही माझा, तोच काढून ठेवायचा. फार नाही, मला 2-3च शिव्या येतात, त्याच काढून ठेवायच्यात. किती लोक आमेन म्हणतील? इथं तुमचं रिझर्वेशन पक्क झालं पाहिजे. यीशु आएगा और मुझे लेके जाएगा. आमेन. हालेलुया. तर जेव्हा आम्ही स्वर्गाला जाणार, आमची संख्या किती असेल माहिती तुम्हाला? 1,44,000. ते यहुद्यांमधले मोजून ठेवलेत, 12 वंशजातले. तो आमचा नंबर नाहीये. त्यांचे लिमिटेड आहेत. आमचे किती आहेत वाचूया? वाचायचा? चला. प्रकटीकरण 7वा अध्याय 9वं वचन. स्वर्गात उद्धारलेल्यांचा जमाव काय आहे, किती संख्या दिली बघा बायबलमध्ये. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. आमेन. हालेलुया. असा जमावय, पांढरे शुभ्र वस्त्र घातलेत. असा जमावय की ज्यांनी हातामध्ये झावळ्या घेतलेल्या आहेत. असा जमावय जो देवाची आराधना करत आहे. अरे त्यांची संख्या किती आहे? त्यांची संख्या कोणालाही मोजता आली नाही. रॅप्चर मध्ये असे लोक उचलले जाणार आहेत प्रियांनो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आमच्यासाठी प्रभूने स्वर्ग बनवलेला आहे, नरक आमच्यासाठी नाही. नरकासाठी स्पेशल फिक्स तिकीट आहे सैतानाचं आणि त्याच्या दूतांचं. आमेन. आता काही लोक इकडचं तिकीट कॅन्सल करून तिकडे जायच्या प्रयत्नात आहेत. सावध व्हा. प्रभूची इच्छा आहे की आमचं तारण व्हावं. किती लोक आमेन म्हणतील? मग आता आमची संख्या मोजता येणार नाही हे आम्हाला आज दिसलंय वचनातून. याचा अर्थ खूप लोक स्वर्गाला जाणार आहेत. सगळ्यांनी म्हणा, खूप लोक, पुष्कळ लोक, न मोजता येणारे एवढे लोक स्वर्गात जाणार आहेत. एवढे लोक चाललेत, मग आपण खाली राहून काय करायचं? हालेलुया. त्याच्यात आपला पण नंबर पाहिजे की नाही? थोड्याच गोष्टी बदलायच्यात, खूप नाही बदलायचंय. किती लोक आमीन म्हणणार आहे गोष्टीला? थोड्या गोष्टी बदलायच्यात. तंबाखूची पुडी जड आहे फक्त, बस. हालेलुया. गुटक्याची पुडी जड आहे. थोडासा राग जड आहे. ते थोडं थोडं काय आहे ना, ते इथंच काढून टाकायचं. आमीन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आता अब्राहम, त्याला किती पण प्रॉपर्टी दिली असेल देवाने. ह्या लोकांबद्दल ना, तो योब कुठल्या देशांमधला श्रीमंत माणूस होता? कुठल्या? ऊस देशातला. कुठल्या? उत्तर दक्षिण काहीतरी म्हटलंय तिथं, पूर्वेकडच्या देशातला आहे ना, असं म्हटलंय. आता बघा, तो पूर्वेकडच्या देशातला श्रीमंत माणूस होता. एलोन झाडाच्या वनराईतला श्रीमंत माणूस अब्राहम. प्रत्येकाचं एक टार्गेट आहे. त्या ठिकाणातला तो मोठा व्यक्ती, एका पर्टिक्युलर भारतातला हा श्रीमंत आहे, किंवा एखाद्या देशातला हा श्रीमंत आहे, हा धनवान आहे, किंवा हा पुढारलेला व्यक्ती आहे.
पण नवीन करारात ना आशीर्वादाची कन्सेप्ट देवबापाने बदलून टाकली. नवीन करारामध्ये जे जुन्या करारात कुणाला उल्लेख केला नव्हता ते आशीर्वाद आपल्याकडे आलेत. इफिस 1:3 सुरुवात करू ते आशीर्वाद समजून घ्यायला. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. स्वर्गातील अर्धे. हे प्रभू, मी तर माती आहे. तू माती आहे, तू खेती कर जाऊन, तू चुकीच्या ठिकाणी आलायस. काय आम्हाला सगळे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात स्वर्गातले? काय अभिवचन आहे पॉवरफुल. स्वर्गातले किती आशीर्वाद? सगळ्यांनी म्हणा सर्व आशीर्वाद. सर्व आशीर्वाद. एक ना राजा असतो. कोण असतो? राजा असतो. राजाला एकुलता एक मुलगा असतो. उंचीने थोडा जास्त आहे पण मुलगा असतो. ओके, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि राजा खूप मोठ्या मनाचा असतो. इतक्या मोठ्या मनाचा असतो की त्याला वाटतं माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे, तर माझ्या मुलाचा वाढदिवस मी वेगळ्या रीतीनं साजरा करेल. मग राजा काय करतो की त्या मुलाला घेऊन जातो, हात पकडा आता मुलाचा, आणि राजा त्याला घेऊन जातो गावागावांमध्ये. मग काय होतं की राजाकडची संपत्ती रथातून जाता जाता गोरगरिबांवरती उधळायला चालू करतो. हालेलुया. आज माझा मुलगा तरुण झाला आहे, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आज माझा राजा सगळ्यांना सांगत सुटतो. हालेलुया. आणि असं होत असताना अचानक काहीतरी घडतं. आशिष ये रे इकडं. हा मुलगा रस्त्याच्या बाजूला बसलेला होता. ह्याच्याबरोबर कुणीच नाही, आई नाही, वडील नाही, एकदम गरीब मुलगा. आणि ह्याला ना राजाने फेकलेला एक सोन्याचा कॉईन सापडतो. काय सापडतो? तो कॉईन तो घेतो आणि हा मुलगा जातो आणि दुकानदाराला म्हणतो, हे काय मला माहित नाही, कारण मला माहित नाही हे काय, पण हे घेऊन मला काय मिळेल. तो म्हणतो, तू माग तेवढं जेवण तुला मी देतो, तुला कपडे देतो, तुला काय पाहिजे ते मी देतो. तो कॉईन तो घेतो आणि नंतर तो कॉईन घेतल्याच्या नंतर तो त्यांना दिला दुकानदाराला. जेवण घेतलं, नवीन कपडे घेतले, सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि हा मुलगा परत गेला आणि जिथं तो आधी बसला होता तिथं जाऊन बसला. आता राजा काय केलं, राजा आपल्या मुलाला घेऊन सगळी संपत्ती उधळून वगैरे चालत चालत चालत, मग चालत नाही, रथात आहेत बरं का, खरा राजा आपल्या राजवाड्यात पोहोचले. राजा त्याच्या राजकुमाराला घेऊन राजवाड्यात पोहोचला. आता ज्याला एक कॉईन मिळालाय त्याचं 1 दिवस 2 दिवस पालन पोषण झालं, त्याच्यावरती उत्तम अन्न त्याला खायला मिळालं, त्याला एक आनंद मिळाला, त्याला चांगले वस्त्र मिळाले, एक खरंच त्याने खूप मनापासून ब्लेसिंग दिले की यांच्यामुळे 2 दिवस माझे चांगले गेले. किती लोक आमेन म्हणते? मग ह्या मुलाच्या मनात एक गोष्ट येते की 2च दिवस का? हालेलुया. 2च दिवस का? मला असं अन्न रोज का नाही मिळणार? मला अशा सगळ्या गोष्टी रोज का नाही मिळणार? रोज सगळ्या गोष्टी माझ्यासाठी का नाही प्राप्त होणार? मग हा म्हणेल की राजा कुठं आहे, मला त्या राजाला भेटलं पाहिजे. मग हा शोधत 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 जातो त्या राजाच्या दरवाजापर्यंत. आणि दरवाजाच्या तिथं गार्ड उभे असतात. याला काय आज जाऊच देत नाहीत, पण राजा दिलदार आहे बरं का. हालेलुया. राजा तिकडं बसलेला आहे, हा दारावरती आहे. ह्यांना असंच उभं राहू दे. दुसरी एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो, असंच हालू नका. प्रेज. एक श्रीमंत मनुष्य होता, एक दरिद्री लाजर होता. श्रीमंत ख्याली खुशालीमध्ये डामडौल, जांभळी वस्त्र, त्याचं एक एन्जॉय चाललेला आतमध्ये. त्याच्या राजवाड्याच्या, त्याच्या महालाच्या दारावरती एक दरिद्री व्यक्ती बसलेला होता आणि त्याचं नाव काय होतं? ती घटना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ते दोघं मेले, कुठं पोहोचले, काय झालं काय नाही. पण
हा दारावरती असलेला गरीब भिकारी कधीही श्रीमंताने त्याला घरात बोलवलं नाही. गरीब गरिबीत मेला, श्रीमंत श्रीमंतीत मेला. पण कधीही या गरीबाला त्या श्रीमंताने आपल्या घरात येण्याची संधी दिली नाही. दुसरं उदाहरण, प्रेषित 3 अध्यायामध्ये जन्माचा पांगळा माणूस एका दारावरती बसलेला होता, भीक मागत. द्या हो, कुणीतरी काय द्या हो. एक दिवस पेत्र आणि योहान त्या वाटेने आले. निरखून त्याच्याकडे पाहिलं, हा पण बघतोय. तेच 1-2 रुपये, दुसरं काय नाही. पेत्र म्हणतो, सोने रुपये. हा म्हणतो, तुझ्याकडं नाही, माझ्याकडं पण नाही. यू कॅन सिट नेक्स्ट टू मी, नो प्रॉब्लेम. We both can achieve big success in our life. People, they are very generous when they go to the temple. Please come and sit next to me. मी दरिद्री नाही, माझ्याकडं सोनं रुपं नाही याचा अर्थ माझ्याकडं काहीच नाही. माझ्याकडं सोने रुपये यांच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट आहे, प्लॅटिनम आहे. काय? अरे नाही नाही नाही, प्लॅटिनम पेक्षा पण महागडी गोष्ट आहे माझ्याकडं. घोडे आणि रथापेक्षा पण मोठी गोष्ट आहे माझ्याकडं. येशूचं नाव आहे. त्या येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. त्याच्या पायात, त्याच्या घोट्यांमध्ये बळ आलं आणि तो उडी मारून उभा राहिला आणि तो देवाचं गौरव करायला लागला. आणि बायबल सांगतं, त्या दिवशी तो मंदिरात गेला. दरिद्री लाजर श्रीमंताच्या घरात नाही गेला. तुम्ही कोणाच्या दारात आहेत ते महत्वाचं आहे. कठोर लोकांचे दरवाजे वाजवू नका. जो दयाळू आहे त्याचा दरवाजा तुम्हाला वाजवता आला पाहिजे. त्या दारात तो बसलाय. आजपर्यंत लोक येऊन त्याला तिथं टाकून जायचे, पण एकदा येशू मिळाला, त्याला डायरेक्ट त्या मंदिरात आत जाण्याची संधी मिळाली. हालेलुया. कोणत्या दारामध्ये तुम्ही आहात? कोणतं दार तुम्ही ठोकत आहात? दादा कर ना रे थोडी मदत. अरे सोड तुझ्या दादाला आणि सोड तुझ्या ताईला. हाक मारायची तर येशू ख्रिस्ताला हाक मार. मदत मागायची तू तुझ्या परात्पर देवाला मदत माग. हा मुलगा काय हटायलाच तयार नाही. एक दिवशी राजा तिथून जात असताना या मुलाकडे त्याची नजर पडली राजाची. आणि तो म्हणतो, राजा तुझे मी आभार मानतो, 2 दिवसाचं तू मला चांगलं जीवन दिलं. राजा म्हटलं, हो का, चांगलंय चांगलंय, गुड गुड गुड, चांगली गोष्ट आहे. राजा मला तुझा मुलगा बनव ना. नाही रे बाबा, मला मुलगा आहे, मला तुझ्या घरात येऊ दे ना, मला रोज पाहिजे चांगलं अन्न. राजा म्हटलं मला मुलगा आहे. मुलगा काय म्हटला माहिती का? मुलगा म्हटला, पित्या मी तुला विनंती करतो, प्लीज त्याला हा अनाथ मुलगा. येशू ख्रिस्त मध्यस्थ, त्याची मध्यस्थी नसती आम्हाला कुणीच विचारलं नसतं. येशूमुळे आम्ही पित्याच्या घरात आलो. जे ऐश्वर ख्रिस्ताने उपभोगलं ते तुम्हाला उपभोगायला मिळणार आहे. स्वर्गात तुम्ही कुठं बसणार आहे? देव बापाच्या चूक
जिथं येशू बसणार त्याच्या बाजूला राजासनावरती. कुठून कचऱ्यातून उचलला आपल्याला, कुठं धुळीत पडलो होतो, लायकी नव्हती. पण त्या एक कॉईननी जे आम्हाला बेचैन केलं ना, एक कॉईननी, ज्यांनी त्याच्या आध्यात्मिक गोष्टीची एकदा चव चाखली आहे ना, त्या लोकांना अनंतकालिक जीवनाची अपेक्षा आहे. आणि ज्यांना कॉईन नाही मिळाला, राजाने कॉईन टाकला इकडे आणि ते शोधत बसलेत तिकडे, ते तिकडच्या तिकडून तिकडून तसेच तिकडे जातील, ते इकडं कधीच येणार नाहीत. याकोबाच्या आशीर्वादाला लिमिट आहे, नोहाच्या आशीर्वादाला लिमिट आहे, आब्रामाच्या आशीर्वादाला पण लिमिट आहे. पण मंडळीच्या आशीर्वादांना लिमिटच नाही. प्रभूचं हे अभिवचन आहे प्रियांनो, आणि हे अभिवचन त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्मा ज्यावेळेस आम्हाला मिळाला त्याविषयी काय अभिवचन दिलंय? प्रेषित 1:8 मध्ये सांगितलंय, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जे काही आशीर्वाद येशूच्या ठायी तुम्हाला मिळालेत, तो प्रत्येक आशीर्वाद अनलिमिटेड आहे. विधवेचं तेल वाढलं, अख्ख्या घरात तेलच तेल झालं. जोपर्यंत प्रत्येक पात्र भरत नाही तोपर्यंत ते वाढत होतं, नंतर वाढलं नाही. विधवेच्या मिरॅकलला लिमिट आहे, तुमच्या मिरॅकलला लिमिट नाही. तुमचे आशीर्वाद थांबणार नाहीत. हालेलुया. कारण प्रभूने सांगितलंय, स्वर्गातील आशीर्वाद त्याने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. हालेलुया. स्वर्गातील आशीर्वाद. अब्रामाची संतती ही ताऱ्यांसारखी, न मोजता येण्यासारखी, हा त्याच्याकडे एक आशीर्वाद आहे. पण बायबल कुठंच सांगत नाही, अब्रामा तू नवनव्या भाषा बोलशील, सर्प उचलशील, तुझ्याद्वारे असं काम होईल. ते नवीन करारात देण्यात आलंय. जे गिफ्ट जुन्या करारात नव्हते किंवा त्यांना ऑपरेट होत नव्हते, किंवा जे त्यांना झलक दाखवली देवाने पण पूर्ण नाही मिळाले, ते येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने मंडळीला प्राप्त झालेत. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. मग प्रभूने आपल्याला जो आत्मा दिलाय तो किती टक्के दिलाय? 10%, 20%. काही लोक म्हणतात प्रेयर करा, माझ्या प्रेयरनी ना फक्त लोकांचं डोकं दुखतं ते बरं होतं, अजून मिरॅकल वाढले पाहिजेत. जो प्रेयर लाईफ स्ट्रॉंग करणार त्याच्या जीवनात काम होईल, त्याच्या जीवनात अद्भुत गोष्टी होतील. आमचं प्रार्थना जीवन एवढं प्रबळ असायला पाहिजे, परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा येशूच्या सामर्थ्यात आम्हाला देत असताना तो आत्मा काही टक्क्यांमध्ये किंवा कमी जास्त दिला नाही, तो 100% मंडळीला देण्यात आलेला आहे. देव देताना ज्यावेळेस तो आपल्याला देतो त्यावेळेस तो परिपूर्ण रीतीने आम्हाला देतो. आमेन. येशू ख्रिस्ताने आम्हाला कोणतं जीवन दिलंय? योहान 10:10 मध्ये सांगितलंय, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे. येशूने जीवन दिलंय, ते जीवन आपल्यासाठी लिमिटलेस आहे. कोणी आमीन म्हणायला तयार आहे? किती दिलंय? भरपूर दिलंय, मोजता येणार नाही असं अगणित जीवन त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. अगणित रीतीचं जीवन दिलंय. शांती दिली आम्हाला योहान 14:27 मध्ये. ही कोणती शांती आहे? बायबल सांगते योहान 14:27 मध्ये, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही, तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. जगाची शांती नाही देत. येशूने म्हटलं, मी माझी शांती तुम्हाला देत आहे. हालेलुया. ही शांती कोणती आहे? ही सार्वकालिक शांती आहे.
जी शांती कशानेच भंग होत नाही. दुसऱ्याची उन्नती झाली तरी आपल्याला आनंद वाटतो. काही लोकांची लगेच शांती भंग होते. अरे मी ग्रॅज्युएट आहे आणि ती 12वी पास, तिला नेकलेस आणि मी होपलेस. ते नेकलेस आहे, नेकलेस ते जे सोनं आहे तुझ्या पायाखाली असणार आहे. तुझी कुठे तुलना होणार आहे? ज्यांना आध्यात्मिक गोष्टी कळाल्यात त्यांची शांती कशानेच भंग होत नाही. कारण त्यांना माहित आहे की परमेश्वराने मला परिपूर्ण रीतीचे आशीर्वाद दिलेत. परिपूर्ण आशीर्वाद आम्हाला मिळालेत. दुसरा पुढे गेला तरी तुम्ही त्यांना शाबासकी द्याल, व्हेरी गुड, पुढे जा, प्रभू तुला आशीर्वादित करो. तुमची शांती भंग होणार नाही. ही ख्रिस्ताची शांती आहे, ही कधीच हरवू देऊ नका प्रियांनो. ती ख्रिस्ताची शांती मनाला एकदम स्थिर ठेवणारी. दुःख असो सुख असो एकदम माणूस स्टेबल राहतो. काही लोकांचे चेहरे पगार पाणी बघून चेंज होतात. इतके उत्साही असतात पहिले 10 दिवस. माय जीसस, हालेलुया. प्रत्येकाला, जो ओळखीचा नाही त्याला पण सलाम. तो म्हणतो अरे मी चाय देने को आया था चर्च में, तरी सलाम. तुला पण प्रेज द लॉर्ड. आणि एकदा का मंथ एंडिंगला पैसे संपले, मग पाळकालाही सलाम नाही आणि ओळखीच्याला पण तोंड नाही दाखवणं. का रे तोंड उतरलं? कडकी. तुमचे खिसे किती भरलेत त्याच्यावर तुमचा अभिषेक नाहीये प्रियांनो. तुम्ही आत्म्यात किती भरलेले आहात ते तुम्हाला दर्शवतं. तुमचे चेहरे नेहमी प्रफुल्लित आणि हर्षभरित असले पाहिजेत. ज्याला ती ख्रिस्ताची शांती लाभलेली आहे ती शांती कशानेही भंग होत नाही. बोलो येशू मसीह की हालेलुया. देवाने ख्रिस्ताच्या ठाई आपल्याला आनंद दिलेला आहे. वाचा योहान 15 आणि 11 वचन. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. वाव, माझा आनंद तुमच्यामध्ये असावा. ख्रिस्ताकडे काय आनंद आहे? तो आनंद असा आहे ना, तो जगात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. एकदम रिअल जॉय, खरा आनंद. खरा आनंद, देवाच्या उपस्थितीसारखा आनंद जगात कुठेही नाही. काही लोक जीवनात खूप मोठ्या अचिव्हमेंट करतात पण ते अचिव्हमेंट बद्दल बोलतच नाहीत. काही एवढं मोठं सर तुम्हाला यश कसं मिळालं, जरा हा तुमचा खडतर प्रवास आम्हाला सांगा. अरे सोड रे खडतर, माझ्या प्रभूने मला दिलंय, माझी येशूची दया माझ्यावर. नाही नाही सर, तुम्ही डिफिकल्ट टाइम मधून गेला असाल जरा त्याच्याबद्दल, ती सोड रे सगळं, प्रभूने मला उचललंय. जे काही आहे ते माझ्या प्रभूने. काही लोकांना तो आनंद असा धरून ठेवतात जीवनात. आहा, त्यांच्या चेहऱ्यावरती देवाचं तेज दिसतं प्रियांनो. हा स्वर्गीय आनंद. माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. प्रभूच्या उपस्थितीत आम्ही तो खरा आनंद प्राप्त करावा ही देवाची इच्छा आहे. खरी शांती जी ख्रिस्ताने दिली ती आमच्या जीवनात असावं. जे सार्वकालिक जीवन, जे कधीच न संपणारं जीवन आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं. हा ख्रिस्तामधला खरा आशीर्वाद आहे. अब्रामाची संतती मोजता येत नाही तशी आमची शांती पण मोजता येत नाही. आमच्यातला आनंद जो प्रभूने दिलाय तो पण मोजता येत नाही. हालेलुया. आमच्यामध्ये देवाने जे त्याच्या प्रेमाचं सामर्थ्य दिलंय. वाचा योहान 15 अध्याय 9 वचन. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. पित्याने पुत्रावर कशी प्रीती केली? परिपूर्ण आगापे प्रेम आहे. हालेलुया. तसं प्रेम आम्हाला पित्याकडून प्राप्त होणार आणि आपल्याला पण त्या प्रीतीमध्ये राहायला सांगितलंय. तो प्रीतीत राहतो, आपण पण प्रीतीत राहायला पाहिजे. आणि ही स्वर्गीय प्रीती आहे, ही कधीच न संपणारी प्रीती आहे. काही लोकांची प्रीती लगेच खटकन संपून जाते. फराळाचं एक ताट इकडून तिकडून आलं का लगे इकडून बदला, दुसरं आपलं ताट गेलंच पाहिजे. तिकडून आहेर आला की इकडून गेलाच पाहिजे. एक दिवशी इकडचा आहेर बंद करा, तिकडून कवडी येणार नाही. नको बाई, तिने खूप महागाची साडी दिली, आपण पण महागाची देऊ. तुम्ही साधी देऊन बघा 100 रुपयावाली. तुमचा नाही सत्कार झाला तर तिथून पुढं आपण 80 वालीत देऊ. जग दिल्या घेतल्याच आहे, दिल्या घेतल्याच आहे. आणि देवाचं राज्य नुसतं दिल्या दिल्याच आहे.
देत राहतो. ते खरं प्रेम आहे ख्रिस्ताचं. हालेलुया. ती प्रीती, तो आनंद, ती शांती आपल्याला मिळालेली आहे. कृपा मिळाली. आणि किती मिळाली बापरे. योहान 1:16 योहान 1:16, त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कृपेवर कृपा. जेव्हा जेव्हा हे वचन आठवतो मला, मी सँडविचवाल्याच्या लाईनला उभं राहिलेलं मला तो क्षण आठवतो. भाई जरा डबल चीज करना. हेलो, आप सुन रहे हैं? बाकी लोग सिंगल चीज ले रहे, कुछ लोग क्या लेते? डबल चीज ले रहे हैं. हालेलुया. ही जी कृपा आहे, जी प्रभूने आपल्याला दिलेली आहे, ही कृपा नुसती कृपा नाही, ही कृपेवर कृपा आहे प्रियांनो. हालेलुया. त्या कृपेचं आच्छादन आपल्या जीवनावरती आहे. हे ज्याला कळालं ना, त्या लेकरांना कधी टेन्शन येत नाही. पास्टर 100 लोक आले ते इंटरव्ह्यूला, एकच सीट आहे. ए बाबा, ते 99 प्रार्थना नाही करत, तू एक करतोय, तुला मिळणार आहे ते. हालेलुया. कारण तुझ्यावर कृपा आहे. ज्याच्यावर फेवर आहे ते लोक आउटस्टँडिंग असतात. बाकीच्या 11 भावांनी तर खड्ड्यात टाकलं होतं. हालेलुया. त्यांनी खड्ड्यात टाकलं म्हणजे विषय संपला. मग जग तुमच्याशी कसं वागतंय त्याच्यावर तुमचा विषय कसा संपेल. ज्याच्यावर देवाचं फेवर आहे त्याचं जीवन आशीर्वादित होत जाईल. आता काही लोक म्हणतील, पास्टर कृपेचा काळ थांबणार आहे. मग तुम्ही कसं म्हणता, आम्हाला एवढी कृपा मिळणार की कधी ज्या दिवशी थांबल ना त्याच्या आधी आम्ही उचलले जाणार. इथं कृपा, तिकडं वेगळी कृपा. हालेलुया. पण आपल्यावर कृपाच होत राहणार आहे. कृपा जगातली थांबणार आहे, देवाच्या लोकांची नाही. पवित्र आत्मा दिलाय तो सार्वकालिक रीतीनं आपल्या बरोबर आहे. युगाची समाप्तीपर्यंत. कधी संपणार आहे युग? आमचं युग संपणारच नाही. आम्ही सार्वकालिक आहेत, तर आत्मा पण सार्वकालिक आमच्या बरोबर आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याची जी साथ आहे, मत्ते 28 आणि 20 वचनाप्रमाणे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. ह्या सगळ्या वचनांचा सारांश बघा. जुन्या करारात परमेश्वराने त्यांना लिमिटलेस आशीर्वाद दिलेत, न मोजता येण्यासारखे. मग आम्ही तर नवीन करारातले लोक आहोत, आम्हाला किती जास्त रीतीनं सार्वकालिक आशीर्वाद प्राप्त होतील. तुम्हाला विचारेल, अरे शेवटची 100ची नोट आहे, ती काढायच्या आत खिसे भरतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमचे आशीर्वाद थांबू देणार नाही. आध्यात्मिक रीतीनं प्रबळ व्हा, हे दुनियेचे आशीर्वाद धावत तुमच्याकडे येतील. बोले येशू मसीह की.